फाट्यावर आहे. आपण या ठिकाणी जवळपास तोंडी भैरोबाचे मरसूळ आणि मरसूळवाडीचे तीन गावचे शेतकरी या ठिकाणी जमले. आज पाहायला जर गेलं तर आपला जो पेरणीचा मोसम आहे, जे दिवस आहेत, आता पेरणीच्या दिवसाच्या हिशोबानं पाऊस लांबलेला आहे, पण काही शेतकरी तात्काळ पेरणीसाठी गडबड करायले. तर तुम्हाला या ठिकाणी सांगतो, अजिबात तुम्ही पेरणीसाठी गडबड करू नका, कारण ही गडबड आपल्यासाठी फार धोक्याची पातळी आहे. कारण वातावरण जर पाहायला गेलं तर 40-38च्या सेल्सिअस डिग्रीच्या जवळ तापमान आहे, आणि या तापमानामध्ये आपण कुठली जरी पेरणी केली तर या पेरणीच्या याच्यामध्ये जे काही आपलं बियाणं आहे याला 70 ते 80% बुरशी किंवा वाळून जाण्याची 100% शाश्वती आहे. म्हणून चांगलं पाणी पडू द्या, जमिनीची वाफ निघू द्या. जमिनीची वाफ निघून गेल्याच्या नंतर जमीन सुपीक होती. कारण उन्हाळ्यामध्ये जमिनीची झालेली वाफ आहे ती कमी झाल्याशिवाय आपल्या पिकाला चांगलं पूरक वातावरण निर्माण होत नाही. म्हणून तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह सांगायचे की बाबा, पेरणीसाठी आपण गडबड करू नका. आणि पेरणी करत असताना आता पुढचा जो काही पाऊस पडल्याच्या नंतर आपण पेरणी करणार, कुठलंही बियाणं आपण पेरणी करत असताना त्याची उगवण शक्ती पाहणं गरजेचं आहे. जसं तुम्ही सोयाबीन जर पेरत असाल, दिवसभर आपल्या बियाणातले दाणे घ्यायचे, त्याची 3 दिवसात उगवण शक्ती पाहायची. 100 दाण्यामध्ये सरासरी 80-85% जर बियाणाची उगवण शक्ती होत असेल तर ते बियाणं पेरणीसाठी चांगलं आहे. जर 50%-40% जर बियाण्याची उगवण शक्ती होत असेल तर तिथं आपल्या शेतकऱ्याची फार मोठी हानी होण्याची शक्यता आहे. म्हणून सरासरी 40%-50% ज्या बियाण्याची उगवण शक्ती होते ते बियाणं आपण पेरू नका. तिथं आपला घाटा होणार आहे, आपल्या शेतीमध्ये उत्पन्नामध्ये घट होणार आहे. म्हणून सरासरी 80-85-90% ज्या बियाण्याची उगवण शक्ती होती असं बियाणं आपण पेरलं पाहिजे. आणि दुसरा एक महत्त्वाचा संदेश या ठिकाणी देतो, आपल्या परिसराला वातावरण पूरक आहे. चांगला पाऊस झाल्याच्या नंतर आपल्या परिसराला जमीन आपली 60% सुपीक आहे, परंतु रासायनिक खताचा ओव्हरडोस व्हायल्यामुळं सुद्धा आपल्या पिकाला खूप काही घाटा पत्करावा लागतो. जसं गेल्या वर्षी हळदीचं बियाणं उत्पन्न घेतलेलं आहे, खूप लोकांचे बिया हळद काढल्याच्या नंतर नासली. याचं कारण कोण शोधलं नाही, पण याचं कारण कृषी विभागानं जे काही लोकांचे जे नासलेले हळदी होत्या त्याच्यावरती संशोधन केलं, आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलं की आपल्या शेतामध्ये पडलेलं एक्स्ट्रा खत, DAP असेल, युरिया असेल, 10-26-26 असेल, हे एक्स्ट्रा पडलेले खतं याच्यामुळं काय झालं, आपलं पीक आलं परंतु त्या पिकामध्ये जास्त प्रमाणामध्ये हे केमिकलचा अंश आल्यामुळं ते जेव्हा ढिगं होतात, म्हणजे शिजवण्याच्या अगोदर हे ढिगं खूप जणांचे नासलेत. म्हणून एक्स्ट्रा खतं टाकण्याचा प्रयत्न करू नका. याच्या बदल्यामध्ये तुम्हाला सांगतो, घरच्या घरी तुम्ही जीवामृत तयार करा, बायोमिक्स तयार करा, डस्टपर्णी अर्क तयार करा, निंबोळी अर्क तयार करा. तुम्हाला हे जर नाही जमलं तर सरळ गाई बैल म्हशीचं गोमतेर तुम्ही जमा करा आणि त्याची महिन्याला पिकाला ड्रिचिंग करा, जेणेकरून तुमचं पीक हे जे काही आपण खतं टाकतो या खताला मारल आणि आपलं पीक चांगल्या पद्धतीने येईल. हे या ठिकाणी तुम्हाला सांगतो. थांबतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान.